साणेगुरुजी वसाहत परिसरातील एका शाळेत 8वीत शिकणारा शिव हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा होता। शिव याचा वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर बुधवारी संपला। नेहमीप्रमाणे वडील त्याला घरी आणायला शाळेत गेले होते, पण मित्रांसोबत खेळून 15 मिनिटात घरी येतो असं सांगून त्यानं वडिलांना घरी पाठवलं। त्यानंतर काही वेळ शाळेच्या आवारात खेळून झाल्यावर तो घरी जाण्यासाठी निघाला असता शाळेच्या गेटजवळ आल्यावर अचानक त्याच्या तोंडातून जो काही भयंकर प्रकार त्याच्यासोबत घडला ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। शाळेतून घरी येताना शिवसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। टिंबर मार्केट येथील नवीन पटेल यांचा प्लायवूडचा व्यवसाय आहे। पत्नी मुलगी विधी आणि लहान मुलगा शिव यांच्यासह ते टिंबर मार्केट येथील पाटीदार भवन जवळ राहतात। शिव हा साणेगुरुजी वसाहत येथील एका शाळेत 8वीच्या वर्गात शिकत होता। बुधवारी वार्षिक परीक्षेचा अखेरचा पेपर होता। पेपर संपताच त्याच्यासह मित्रांनी पतौडी खडीत पोहायला जायचं ठरवलं होतं। नेहमीप्रमाणे वडील त्याला घरी आणायला शाळेत गेले होते, पण मित्रांसोबत खेळून 15 मिनिटात घरी येतो असं सांगून त्यानं वडिलांना घरी पाठवलं। त्यानंतर काही वेळ शाळेच्या आवारात खेळून 7 ते 8 मुलं पतौडी खाणीकडे गेले। त्यावेळी पोहताना शिव खणीत बुडाला। मित्रांनी सायकलवरून जाऊन याची माहिती त्याच्या वडिलांना दिली। सुणसुणीत आणि उत्साही स्वभावाचा शिव अभ्यासात हुशार होता। मित्र आणि नातेवाईकांमध्ये लाडका असलेल्या शिवचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सर्वांना धक्का बसला। त्याच्या आईवडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता।